नमस्कार. आजचा आपला विषय आहे करण्याच्या इच्छेतून आनंद आणि बनण्याच्या इच्छेतून दुःख. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की करण्याची इच्छा म्हणजे काय. तर मला एखाद्या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना तिथे मला काही चांगलं काम करता येईल का, मला काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, इतरांना फायदा होईल असं काही करता येईल का, याला आपण म्हणू करण्याची इच्छा. आणि मग बनण्याची इच्छा काय, की मला काही पद मिळेल का, माझा लौकिक वाढेल का, मी जनरल मॅनेजर होईन का, मी त्या क्लबचा अध्यक्ष होईन का, ही झाली बनण्याची इच्छा. आता ही जी करण्याची इच्छा आहे याला आपण प्रोसेस सॅटिस्फॅक्शन असं म्हणूयात. ही करण्याची इच्छा जी आहे तो काही फक्त एक इव्हेंट नाही आहे, तर रोज करायची ही गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये रोज आनंद मिळू शकतो. पण जी बनण्याची इच्छा आहे तो मात्र इव्हेंट आहे. कारण मी त्या क्लबचा अध्यक्ष झालो, मी जनरल मॅनेजर झालो की तो इव्हेंट संपला. मग त्यानंतर परत दुसऱ्या इव्हेंटची वाट बघायची. पण करण्याची इच्छा जी आहे त्याच्या मात्र आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तो आपल्याला आनंद रोज मिळू शकतो. बरं, दुसरी गोष्ट, करण्याची जी इच्छा आहे तर करण्यामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. एखाद्याला आपण काही चांगलं करू म्हणलं तर त्याच्यामध्ये कोणी अडवायचा प्रश्नच नाही. पण बनण्याची इच्छा जी आहे ती मात्र काही आपल्याच्यानेच पूर्ण होईल असं सांगता येत नाही. कारण आपण कितीही काम केलं, काही केलं तरी ते पद मिळेल नाही मिळेल हे काही पूर्णपणे आपल्या हातात नाही. मी चांगला कार्यकर्ता होऊ शकतो, मी चांगला स्वयंसेवक होऊ शकतो, समाजासाठी करू शकतो, पण समाज मला पद देईलच हे सांगता येत नाही. त्यामुळे काही करणं हे आपल्या हातात आहे, पण काही बनणं हे काही पूर्णपणे आपल्या हातात नाही. आणि त्यामुळे करण्यातनं आनंद मिळतो, पण बनणं आपल्या हातात नसल्यामुळे त्यातनं आनंद मिळेलच हे सांगता येत नाही. अजून काही उदाहरणं घेऊ. मी एक चांगला चित्रकार आहे, चांगली चित्र काढणं माझ्या हातात आहे, पण मी जगप्रसिद्ध चित्रकार होईन का हे बनणं झालं आणि हे बनणं माझ्या हातात नाही. मला चांगला वक्ता व्हायचं आहे, मी माझ्या वक्तृत्वामध्ये सुधारणा करीन, ही भावना असणं हे ठीक आहे. आपण त्या दृष्टीने सतत इम्प्रूव्हमेंट करत राहू आणि ही करण्याची इच्छा झाली. पण मी एक प्रसिद्ध वक्ता होईन, लोकांनी मला चांगलं म्हणावं, ही बनण्याची इच्छा झाली. मला लोकांना आनंद देणारे असे यूट्यूब व्हिडिओज करायचे आहेत, ही करण्याची इच्छा झाली. पण मी नंबर 1चा यूट्यूबर होईन, मला त्यातनं काही फार मोठा पैसा मिळेल, ही बनण्याची इच्छा झाली. तर करण्याच्या इच्छेतनं आनंद आहे आणि बनण्याच्या इच्छेतनं दुःख आहे. दुसरी गोष्ट होती अशी की जेव्हा आपण करण्याच्या इच्छेवरती फोकस करतो तेव्हा आपण त्यातनं काय बनणार आहे याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि त्यामुळे पूर्णपणे आपण कामात झोकून देऊन आपण काम करू शकतो. आपली कामाची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष देऊ शकतो. क्रिकेट खेळताना जर आपण स्कोअर बोर्डकडेच लक्ष ठेवून राहिलो तर आपली विकेट केव्हाच जाईल, खेळावर आपलं लक्ष राहणार नाही. तसंच आपण कुठलंही कार्य करत असताना जर करण्यावरती लक्ष दिलं की चांगल्यात चांगलं काम मी कसं करू शकेन, तर आपण चांगल्या गुणवत्तेचं काम बनवू शकतं आणि मग बनणं हे आपोआपच येतं. आपली तसं म्हणतात की न मागे जयाची रमा होय दासी. जो मागत नाही त्याची रमासुद्धा दासी होती. आपण चांगलं काम केलं, लोकांना ते चांगलं वाटलं तर निश्चितपणे जे बनायचं ते आपोआप होतं. पण बनणं हे बाय प्रॉडक्ट आहे, करणं हे खरं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जर आयुष्यात आनंद पाहिजे असेल तर रोज काम करताना, कुठलंही काम हातात घेताना मनात हा विचार आला पाहिजे की आपण हे काम नक्की कशाकरता करतो आहे. आपल्याला काही करायचं आहे का काही बनायचं आहे. जर आपल्याला करायची इच्छा असेल तर त्यामध्ये कर्तव्य भावना आली आणि जर बनायची इच्छा असेल तर त्यामध्ये कर्तृत्व भावना आली. कर्तव्य भाव असेल तर आनंद आहे आणि कर्तृत्व भाव असेल, मला काही बनायचं अशी इच्छा असेल, तर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला सुखदुःखाच्या हेलकाव्यामध्ये राहावं लागेल. अपेक्षा वाढतील, कारण मला हे बनायचं होतं पण मी बनलो नाही. पण करण्याच्या इच्छेमध्ये मात्र तसं नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक काम करताना आत्मपरीक्षण केलं पाहिजे
की आपण हे करण्यासाठी करतो आहे का बनण्यासाठी करतो. धन्यवाद.